नमस्कार मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये एक अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा दिवस म्हणजे 23 ऑगस्ट 2023 रोजीच भारतीय वैज्ञानिकांनी जी करामत करून दाखविली आणि त्यांचं संपूर्ण जगभर कौतुक झाला तो क्षण म्हणजे चांद्रयान-3 मोहिमेचा शेवटचा टप्पा। चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत 6:04 23 ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा जो चांद्रयान-3 मोहिमेमधील उपग्रह आहे हा अतिशय यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आणि त्यानंतर संपूर्ण देशभर जणू काही दिवाळी साजरी झाली। मित्रांनो, हे जे संपूर्ण यश आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी भारताची आपल्या देशाची वैज्ञानिक संस्था आहे, ऐसा जो एक बोलबाला आणि ऐसा जो एक गाजावाजा आज संपूर्ण जगभर होतो आहे, या इस्रोच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतचा जो इतिहास आहे हा इतिहासही अतिशय रोमांचकारी अंगावर शहारे आणणार आहे। मित्रांनो, एका सायकलवरून रॉकेट नेऊन प्रक्षेपण करण्यासाठी लागणारा जो एक कालावधी होता आणि आज संपूर्ण जग ज्याकडे भारताकडे एका नव्या दृष्टीने बघतो आहे, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये केलेली जी प्रचंड प्रगती आज आपल्याला स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे, हे निश्चितच भारतीय वैज्ञानिकांचं एक अतिशय नेत्रदीपक यश आहे। मित्रांनो, या संपूर्ण वैज्ञानिक वाटचालीमध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर जे अवकाश संशोधन आणि एकंदरीत शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने देशाच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे त्याचा इतिहासही हा अतिशय रंजक आहे, तो आपण या एपिसोडच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना खरं तर 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली, ज्याचे मुख्यालय आता अलीकडे आपण ज्याला बेंगलुरू म्हणतो इथे आहे। परंतु या भारताच्या पायाभरणीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्त्वाचं योगदान देण्यामागे हा जो दृष्टिकोन आहे, कशा पद्धतीने या भारतामध्ये रुजला आणि भारतीय वैज्ञानिकांनी कशा पद्धतीने या देशाला एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे, तोही दृष्टिकोन तोही इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे। मित्रांनो, आपला देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला आणि ज्या वेळेला स्वतंत्र झाला तत्पूर्वी या संपूर्ण स्पेस टेक्नॉलॉजी आणि जे एक ॲटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने विज्ञानाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली। तर या संपूर्ण घडामोडीमध्ये संपूर्ण जर आपण श्रेय देणे गरजेचं असेल तर भारतीय जे 2 महान वैज्ञानिक आहेत त्यांचे नाव आहेत डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई। या दोनही महान वैज्ञानिकांनी तत्कालीन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याजवळ जी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची संकल्पना आणि देशाच्या प्रगतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं योगदान कशा पद्धतीनं राहील याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी किंवा धोरण एकंदरीत दूरदृष्टीपणा तो संपूर्ण पटवून दिल्यानंतर जे दूरदृष्टीचे नेते म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्यांनी खऱ्या अर्थाने एक मॉडर्न भारत, आधुनिक भारताला एक दिशा देण्यासाठी या महान वैज्ञानिकांच्या विचारातून यांच्या धोरणातून एक दिशा देण्यासाठी खऱ्या अर्थाने 1958 मध्ये जो एक रिझोल्यूशन पास केला आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये एक वैज्ञानिक चळवळ किंवा भारताच्या एकंदरीत प्रगतीसाठी वैज्ञानिकांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळवण्याच्या दृष्टीने एक कमिटी स्थापन करण्यात आलेली होती। त्या कमिटीचं नाव होतं इंकोस्पार, इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च। या संस्थेची स्थापना 1962 मध्ये झालेली होती, परंतु त्या अगोदर भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपला देश एकंदरीत न्यूक्लिअर वेपनने सुसज्ज व्हावा हे ज्या महान वैज्ञानिकांना वाटत होतं ते महान वैज्ञानिक होते डॉक्टर होमी भाभा। डॉक्टर होमी भाभा ज्या वेळेला इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत होते, त्याच विद्यापीठातूनही डॉक्टर विक्रम साराभाई यांनी एकंदरीत पदवी घेतलेली आहे, मास्टर केलेला आहे आणि त्यानंतर डॉक्टरेट करून ज्या वेळेला डॉक्टर होमी भाभा हे 1939च्या दरम्यान भारतामध्ये आलेले होते त्यावेळेला
एकंदरीत दुसरा महायुद्धाची सुरुवात झालेली होती आणि एकंदरीत या वातावरणामध्ये डॉक्टर होमी भाभा ज्यावेळेला डॉक्टरेट करून केम्ब्रिज विद्यापीठातून भारतामध्ये आलेले होते आणि भारतामध्ये एक स्वातंत्र्याबाबत एक अतिशय वेगळं वातावरण, एक देशभरामध्ये जे आंदोलने सुरू होती, यानंतर डॉक्टर होमी भाभा यांना कुठेतरी वाटलं की आपला हा जो देश आहे, आपलाही देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशाला कुठेतरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यांनाही बलशाली बनवण्यासाठी डॉक्टर होमी भाभा यांनी आपले काही विचार पंडित जवाहरलाल नेहरूजवळ त्यांनी मांडलेले होते. डॉक्टर होमी भाभा हे न्यूक्लिअर फिजिक्समध्ये डॉक्टरेट केलेले होते आणि त्यानंतर एकंदरीत भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947मध्ये आणि डॉक्टर होमी भाभा यांना वाटलं की आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकंदरीत ॲटॉमिक एनर्जीचा वापर हा मानवी कल्याणाच्या दृष्टीने होण्याच्या दृष्टीने आणि न्यूक्लिअर वेपन आपल्या देशावर कुठलाही विदेशी किंवा परकीय शक्ती आक्रमण करू नये आणि जर केल्यास त्यापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपणही सुसज्ज असणे आणि एकंदरीत अण्वस्त्रधारी असण्याच्या दृष्टीने सुरुवातीला जे पाऊल आहे ते पाऊल ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या माध्यमातून सुरू झालेले होते. 1948मध्ये टाटा रिसर्च फंडामेंटल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्या टाटा फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष स्वतः हे डॉक्टर होमी भाभा होते आणि त्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी एक संवाद होता आणि त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा एक विज्ञानवादी दृष्टिकोनाचे नेते असल्यामुळे त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी विज्ञान तंत्रज्ञान गरजेचं आहे जाणून होते आणि त्या अनुषंगाने डॉक्टर होमी भाभा यांच्या एकंदरीत चर्चेमधून पहिल्यांदा ॲटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना झाली आणि या कमिटीचे अध्यक्षपद डॉक्टर होमी भाभा स्वतः हे होते. मित्रांनो, या दरम्यान म्हणजे एकंदरीत ज्या वेळेला दुसरा महायुद्ध संपला 1945मध्ये आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की दुसऱ्या महायुद्धाची जी शेवट सांगता झाली अतिशय मानवी नरसंहारातून झाली, कारण जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर अमेरिकेने ॲटम बॉम्ब टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये लाखो लोक जिवंतपणे जळल्या गेले, मारल्या गेलेत. प्रचंड नरसंहार झाला आणि त्यानंतर दुसरा महायुद्ध हा थांबलेला होता आणि त्यानंतर जेमतेम 2 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेले होते आणि अशा दरम्यान म्हणजे एकंदरीत या कालखंडामध्ये जर तुम्ही बघितले तर जगाच्या पाठीवर एकीकडे रशिया आणि एकीकडे अमेरिका यांच्यामध्ये प्रचंड एक कोल्ड वॉर सुरू झालेलं होतं. म्हणजे एकंदरीत स्वातंत्र्यानंतरचा जो कालखंड आहे भारताच्या, एकंदर आपण जर आंतरराष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर जागतिक स्तरावर अमेरिका एकीकडे आणि रशिया एकीकडे यांच्यामध्ये प्रचंड शीतयुद्ध सुरू होतं की ते शीतयुद्ध म्हणजे एकंदरीत तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये की आता अवकाशामध्ये जे तंत्रज्ञान आहे, स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये हे दोनही देशामध्ये प्रचंड स्पर्धा होती आणि त्या दृष्टीने पहिल्यांदा या 2 देशामध्ये जी अंतर्गत स्पर्धा होती यामध्ये रशियाने 1957मध्ये स्पुटनिक 1 नावाचा जो उपग्रह आहे अवकाशात पहिल्यांदा पाठवला आणि जगाच्या इतिहासामध्ये अवकाशात पहिला उपग्रह पाठवणारा म्हणून रशियाची नोंद झाली. आणि त्यानंतर मात्र अमेरिका हा शांत बसला नाही. अमेरिकेला वाटत होतं की रशियाच्या पुढे जाऊन आपण काहीतरी अवकाश तंत्रज्ञानामध्ये केलं पाहिजे आणि एक आपला दबदबा, आपलं वर्चस्व या जगाच्या पाठीवर असलं पाहिजे. या दृष्टीने या दोनही देशांमध्ये प्रचंड स्पर्धा होती आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे की अमेरिकेने अपोलो सारखे जे मिशन आहे राबवलं आणि अपोलो 11च्या माध्यमातून नंतर 1969मध्ये चंद्रावर पहिल्यांदा माणूस पाठवण्याचं श्रेय मग अमेरिकेला गेलं. तर एकंदरीत अंतराळ्यात जे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जी प्रचंड स्पर्धा वाढली त्याच दरम्यान त्याच कालखंडामध्ये भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून पुढे आलेला होता आणि याच दरम्यान आपल्या भारताला 2 महान सपूत जे डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यासारखे सुपूत आपल्या देशाला लाभलेले होते. जेमतेम स्वातंत्र्यानंतर हे दोनही महान वैज्ञानिक आपल्या देशामध्ये आलेले होते. दोघांनीही केम्ब्रिजमधून शिक्षण पूर्ण केलेलं होतं. दोघेही विशेष म्हणजे मॅथमॅटिक्स आणि न्यूक्लिअर फिजिक्समधूनच त्यांचं संपूर्ण शिक्षण झालेलं होतं
आणि दोघेही या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या मनात एक इच्छा होती की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. म्हणजे देशाला जर पुढे न्यायचं असेल तर विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय आपला देश सुरक्षित राहू शकणार नाही, देशाची प्रगती होणार नाही. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये संवाद असेल, दूरसंवाद असेल आणि एकंदरीत वातावरण असेल, एकंदरीत शेती असेल किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये एक सजगता आणण्याच्या दृष्टीने डिझास्टर मॅनेजमेंटच्यासाठी वेगवेगळ्या खनिजांच्या संशोधनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो, हे डॉक्टर विक्रम साराभाई यांनी सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि 1962मध्ये या देशातील संपूर्ण जे महान वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते त्यांना एका कुठेतरी व्यासपीठावर आणण्यासाठी ही जबाबदारी डॉक्टर होमी भाभा यांच्याकडे सोपवली आणि त्या माध्यमातून 1962मध्ये इन्कोस्पायर ही जी ऑर्गनायझेशन आहे ही स्थापन झाली, ज्याला आपण इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही कमिटी स्थापन करण्यात आली. आणि या इन्कोस्पायर कमिटीचे ऑर्गनायझेशनचे जे अध्यक्ष होते हे अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांनी डॉक्टर विक्रम साराभाई यांना नियुक्त केलेलं होतं. आणि डॉक्टर विक्रम साराभाई आणि होमी भाभा या दोघांचेही विजन देशाच्या कल्याणासाठी होते, देशाच्या प्रगतीसाठी होतं. डॉक्टर होमी भाभा हे न्यूक्लिअर पॉवर अंतर्गत, न्यूक्लिअर एनर्जी अंतर्गत भारताला सक्षम बनवून पाहण्याचं एक त्यांचं स्वप्न होतं. कारण या न्यूक्लिअर पॉवरचा वापरसुद्धा मानवी कल्याणासाठी जर होत असेल, कारण नरसंहार हा जागतिक पातळीवर दुसऱ्या महायुद्धामध्ये अनुभवलेला होता आणि त्यामुळे भारताने विचार केला की आपण आपल्या या ॲटॉमिक एनर्जीचा वापर जर मानवी कल्याणासाठी आपण जर केला तर निश्चितच याचा पुढच्या दृष्टीने फायदा होऊ शकेल. शिवाय आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही कुठेतरी दबदबा निर्माण करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर जे तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करणे गरजेचं आहे असंही आपल्या देशातील वैज्ञानिकांना वाटत होतं. आणि त्या माध्यमातून मग 1957मध्ये जी पहिल्यांदा भारतामध्ये अप्सरा नावाचे जे न्यूक्लिअर रिॲक्टर अस्तित्वात आलं, आशिया खंडामध्ये जी पहिली रिॲक्टर होती जी डॉक्टर होमी भाभा यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेली होती. खऱ्या अर्थाने इस्रोची स्थापना ही 1969 साली जरी झाली असली तरी पण त्याचं जे बीज आहे, मूळ बीज आहे, हे मूळ बीज स्वातंत्र्यानंतर हे रुजलेलं होतं. स्वातंत्र्यानंतर ज्या महान वैज्ञानिकांनी या देशाच्या प्रगतीसाठी जे काही स्वप्न बघितलेली होती आणि त्यामधूनच कुठेतरी भारताचं एक स्पेस टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली पाहिजे, न्यूक्लिअर पॉवरमध्ये आपण परिपूर्ण झालो पाहिजे, हे दोनही जे मानवी कल्याणाच्या दृष्टीने बघितलेली जी स्वप्न आहेत, हे जे दोन महान सपूत आहेत यांनी सुरुवातीला बघितली होती. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आज जो चंद्रयान मिशन आपल्याला यशस्वी झालेला दिसतो त्याची पाळेमुळं बीज हे कुठेतरी स्वातंत्र्यानंतर इस्रोच्या माध्यमातून रुजलेल्या या पायाभूत या संस्थेमध्ये त्या महान वैज्ञानिकांनी रुजवलेलं होतं. आणि म्हणून आज हजारो वैज्ञानिक इस्रोच्या माध्यमातून काम करीत आहेत, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे आणि वेगवेगळे प्रोजेक्ट यशस्वीसुद्धा झालेले आहेत. ज्या वेळेला 1969मध्ये पहिल्यांदा आपली इस्रो एकंदरीत स्थापन झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने या देशाला एक स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने डॉक्टर विक्रम साराभाई यांचं स्वप्न होतं की स्वतःचं एक प्रक्षेपण रॉकेट यंत्रणा जी आहे ती आपल्याजवळ असणे गरजेचं आहे, हे डॉक्टर विक्रम साराभाई यांना वाटत होतं. कारण याच दरम्यान 1962मध्ये चायना वार झालेला होता आणि 65मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध झालेलं होतं आणि या दोनही युद्धांमध्ये एकंदरीत जी परिस्थिती बघितलेली होती आणि त्यानंतर जो एक दबाव देशांवर होता की या देशाला सुरक्षेच्या दृष्टीने आणि एकंदरीत विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने कुठेतरी मिसाईल टेक्नॉलॉजी अवगत किंवा मिसाईल टेक्नॉलॉजी एकंदरीत प्रगत करणे किंवा त्या ठिकाणी डेव्हलप करणे गरजेचं होतं, हे जे डॉक्टर विक्रम साराभाई यांना वाटत होते. आणि त्या अनुषंगाने मग 1966 ते 1971पर्यंतचा जो कालखंड आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण कालखंड होता. कारण याच कालखंडामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांनी सर्वात मोठी जबाबदारी मिसाईल रॉकेट बनवण्याची जी जबाबदारी आहे ही आपल्या भारताचे महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावर सोपवलेली होती. आणि APJ अब्दुल कलाम यांनी अतिशय सचोटीने, अतिशय परिश्रमाने, अतिशय डेडिकेशनतून हे संपूर्ण कार्य अतिशय याच्यातून प्रभावीपणे
आणि अतिशय समर्पित भावनेतून त्यांनी कार्य केलं, काम केलं आणि ज्यामुळे आज आपल्याला हे चित्र जे मिसाईल अलीकडे आपल्याला एकंदरीत भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा एकंदरीत संरक्षण खात्यामध्ये किंवा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये सर्वात मोठा हातभार जो आहे या महान वैज्ञानिकांसोबत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचासुद्धा आहे. कारण 1971मध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांचं निधन झालं आणि सर्वात मोठी जबाबदारी इस्रोची मोठी जबाबदारी त्यानंतर प्रोफेसर सतीश धवन यांच्याकडे आली. आणि सतीश धवन हे एक महान वैज्ञानिक होते, विद्वान होते. तेच ध्येय, तेच मिशन ठेवून डॉक्टर सतीश धवन यांनी पुढे सुद्धा वाटचाल केली. आणि त्यानंतर पहिला जो उपग्रह आहे, पहिला उपग्रह जो आहे, भारताने जो पहिला उपग्रह अवकाशयानात USSRच्या मदतीने सोडला तो होता आर्यभट्ट. आर्यभट्ट पहिल्यांदा 1975मध्ये USSRच्या मदतीने पहिल्यांदा प्रक्षेपित केला आणि त्यानंतर भारताचा एक दबदबा आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी निर्माण झालेला होता. आणि विशेष म्हणजे 1980मध्ये जे रॉकेट तंत्रज्ञान अपेक्षित होतं, कारण कुठलंही सॅटेलाईट अवकाशामध्ये सोडण्यासाठी त्यांना वर नेणारं जे रॉकेट यंत्रणा आहे, ती तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान भारताकडे नव्हतं आणि त्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं संशोधन सुरू झालेलं होतं. आणि त्यामधूनच मग 1980च्या दरम्यान सॅटेलाईट लॉन्च व्हेकल पहिल्यांदा जे क्षेपणास्त्र आहे, हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा त्या ठिकाणी तयार झालं आणि त्या माध्यमातून मग रोहिणी सॅटेलाईट जो आहे, रोहिणी सॅटेलाईट हा पहिल्यांदा उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आला. आणि त्यानंतर परत SLV जे प्रक्षेपण तंत्रज्ञान आहे त्यामध्ये परत सातत्याने संशोधन होत राहिले. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जो संशोधन आहे, ज्याला आपण रॉकेट इंजिनिअरिंग म्हणतो, आपण रॉकेट इंजिन म्हणतो, आपण स्पेस प्रोग्राममध्ये अवकाश तंत्रज्ञानामध्ये कुठल्याही सॅटेलाईटना वर नेण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्सला क्रॉस करून पुढे नेण्यासाठी जे रॉकेट तंत्रज्ञान अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज होती, त्यावर भारताचं इस्रोच्या वैज्ञानिकांचं संशोधन सुरू होतं. आणि त्यानंतर 1990च्या दरम्यान पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल हे जे प्रक्षेपणास्त्र आहेत हे उदयास आलेलं होतं. आणि खऱ्या अर्थाने आणखी एक मानाचा जो तुरा आहे इस्रोच्या वैज्ञानिकांना या अंतर्गत प्राप्त केलेला होता. कारण या पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकलच्या माध्यमातूनच अनेक जे मिशन आहेत पुढे हे यशस्वी झालेले आपल्याला दिसतील. ज्यामध्ये विशेष करून एकंदरीत 2008मध्ये चांद्रयान-1 मिशन जो आहे, पहिल्यांदा चंद्रावर सॅटेलाईट पाठवून त्याचा फोटो घेऊन चंद्रावर काही ठिकाणी पाण्याचे अंश आहेत याचं संशोधन पहिल्यांदा जे काही इतर देशांसोबत पंक्तीत बसण्याचा जो मान आहे जो मिळाला, तो पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल या एकंदरीत प्रक्षेपणामुळे या तंत्रज्ञानामुळे प्राप्त झालेला होता. तर मित्रांनो, पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल नंतर GSLV जिओ सिंक्रो सॅटेलाईट लॉन्च व्हेकल या प्रक्षेपण रॉकेट प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा एकंदरीत विकास झाला. भारताने 2001मध्ये क्रायोजेनिक जी टेक्नॉलॉजी आहे तीही प्राप्त केली आणि त्यानंतर भारताने कधीही मागे वळून पाहिले नाही. अनेक वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत अंतरिक्ष क्षेत्रामध्ये, अवकाश क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वीरित्या पार पाडण्याचा जो एकंदरीत श्रेय आहे हा इस्रोला जातो. कारण 2008मध्ये चांद्रयान मोहीम पहिला टप्पा आहे, चांद्रयान मोहिमेचा पहिला टप्पा 2008मध्ये राबवण्यात आलेला होता आणि यामध्ये यशस्वीरित्या पहिल्या टप्प्यामध्ये चंद्राचे काही छायाचित्र पाठवून चंद्रावर पाणी असल्याचा अंदाज जो आहे आपल्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी जगासमोर मांडलेला होता. आणि त्यानंतर 2014मध्ये सर्वात मोठी जे महत्त्वाची मिशन होती ती मिशन म्हणजे मंगलयान, मार्स ऑर्बिटर मिशन नावाने जो यान राबवल्या गेला. पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर यशस्वीरित्या उपग्रहाचं लँडिंग करण्यात आलेलं होतं आणि हे संपूर्ण जगासमोर एक भारताची जी तंत्रज्ञानातील एक शक्ती आहे की जी प्रगती आहे ती अनुभवलेली होती. आणि त्याच्यापेक्षाही पुढे आणखी एक महत्त्वाचा जो एक रेकॉर्ड इस्रो या संस्थेने केला तो म्हणजे 2017मध्ये एकाच वेळेला 104 सॅटेलाईट अवकाशात पाठवण्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड
भारताच्या इस्रो संस्थेने केलेला होता. आणि कारण आता भारताकडे इस्रोकडे आता एक पॉवरफुल जे सॅटेलाईट लॉन्च व्हेकल जे रॉकेट प्रक्षेपण जी यंत्रणा आहे ती आता विकसित झाल्यामुळे भारताने आणखी एक महत्त्वाची मजल मारलेली होती. आणि 2019मध्ये चांद्रयान-2 मिशन राबवलेलं होतं. इस्रोने हार मानलेली नव्हती. या चांद्रयान-2च्या मोहिमेमधून जे चुका आहेत किंवा ज्या उणिवा आहेत त्या पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिवस रात्र केलं. आणि तब्बल 4 वर्षानंतर पुन्हा आपले इस्रोचे वैज्ञानिक 2023मध्ये सज्ज झाले आणि 23 ऑगस्ट रोजी आपल्या भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये एक सुवर्ण अक्षराने लिहिणारं पराक्रम, सुवर्ण अक्षराने नोंद घ्यावी असा जो दिवस आहे तो दिवस चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी साजरा केला. चांद्रयान-3 मोहिमेमध्ये ज्या पद्धतीने एकंदरीत भारतीय वैज्ञानिकांनी कामगिरी केली ती निश्चितच अभिमानास्पद आहे. आम्हा सर्वांचं भारतीयांचं मन हा निश्चितच अभिमानाने भरून येतो. कारण आज जगाच्या पाठीवर आपला देश हा एकमेव ठरलेला आहे की ज्याने एकंदरीत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा जो लँडिंग करण्याचं मान आपल्या देशाला मिळालेला आहे. तर हे जे कौतुक आहे, हे जे एकंदरीत परिश्रम आहे महान वैज्ञानिकांचं करत असताना जो पाया या आपल्या देशामध्ये महान वैज्ञानिकांनी मांडलेला होता, जो पाया या ठिकाणी रचला, त्यांचे जे स्वप्न होते की आपल्या भारताला एका स्वबळावर कुठेतरी आपण शक्तिशाली बनवू, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू. स्वातंत्र्यानंतर अतिशय कमी वेळामध्ये आपल्या देशाने जी प्रगती साधलेली आहे हे निश्चितच नेत्रदीपक आहे. इस्रो जी ही संस्था आहे, इस्रोच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीपासून म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा रॉकेट सोडण्यात आलेला होता तर ते रॉकेट वाहून नेण्यासाठी सायकलवर ते रॉकेट वाहून नेताना आपण बऱ्याचदा पोस्टर बघतो, चित्र पाहतो. एका चर्चला त्या ठिकाणी रॉकेट प्रक्षेपण केंद्र बनवण्यात आलेलं होतं आणि त्या थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून अतिशय तिरुअनंतपुरमपासून अगदी जवळ समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या या चर्चमधून पहिला रॉकेट जो आहे नाईक अपाचे नावाचा जो रॉकेट आहे तो लॉन्च करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर अनेक अप्स डाऊन अडचणी भारतासमोर आल्यात, परंतु भारताने कधीही मागे वळून पाहिलं नाही. भारतीय वैज्ञानिकांनीही कधी मागे वळून पाहिले नाही. अनेक प्रगत देशांनी आपल्याला क्रायोजेनिक ज्या वेळेला इंजिनची आपल्याला गरज होती ते तंत्रज्ञान जेव्हा देण्याचं नाकारलं त्यावेळेला आपल्या वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम करून क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी स्वबळावर स्वदेशी तंत्रज्ञान त्यांनी हासिल केलं आणि अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले. आणि त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा जो तुरा आहे, तो मानाचा तुरा आहे, तो म्हणजे चांद्रयान-3 मोहिमेची यशस्वीरित्या जी उडान आहे ती उडान ही अतिशय महत्त्वाची आम्हा सर्वांना एक प्रेरणादायी आहे. तर हा एकंदरीत हा जो प्रवास आहे, हा प्रवास येणाऱ्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे असं या प्रसंगी मला वाटते. परत पुढच्या एखाद्या नवीन भागामध्ये स्वातंत्र्यापूर्वी भारताची वैज्ञानिक परिस्थिती किंवा वैज्ञानाबद्दल वाटचाल कशी होती याविषयी पुढच्या भागामध्ये आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.